नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या या स्पर्धेच्या युगात आपल्या मनाला शांत कसं ठेवायचं, आपल्या शरीर मनाचं आरोग्य कसं जपायचं, त्याकरता आपण काय करायला हवंय, यासाठी आर्ट थेरपिस्ट आणि काउन्सिलर कल्याणी उपाध्ये यांनी काही छोटे छोटे उपाय सांगितलेत. तेच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजेच अचेतन मनाला प्रार्थना करायची आहे. ती म्हणजे आजचा दिवस माझ्या आयुष्यात सर्व सुख घेऊन आलेला आहे. हे सुख माझ्या मनानं आणि शरीरानं उपभोगता यावं, यासाठी माझं शरीर आणि मन सुदृढ राहू दे. जमलं तर कुठल्याच माध्यमाच्या नकारात्मक बातम्या बघू नका. खरं तर जगात काय चाललंय यापेक्षा आपल्या जीवनात काय चाललंय, आपल्या मनात काय चाललंय हे फार महत्त्वाचं आहे. दिवसातनं एक तरी गाणं ऐका. काम करता करता किंवा शांत आरामात बसून संगीत ऐका. कारण संगीत एका थेरपीप्रमाणे काम करतं आणि आपल्या मनावरचा ताण त्यामुळं कमी होतो. एक छोटीशी डायरीसुद्धा विकत घ्या. अगदी तुमच्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये मावेल एवढीच. रोज झोपायच्या आधी त्यावर तारीख घाला आणि त्यावर 2 प्रश्नांची उत्तरं लिहा. एक प्रश्न म्हणजे आज मला कुठल्या गोष्टीमुळे दुःख झालं, आणि दुसरा प्रश्न म्हणजे मला आज कुठल्या गोष्टीनं आनंद मिळाला. आनंद छोट्या गोष्टीतही असू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ, आज मी खूप दिवसांनी माझ्या आवडीचं गाणं ऐकलं, किंवा मी केलेला पदार्थ सगळ्यांनी आवडीनं खाल्ला, ऑफिसमध्ये माझ्या कपड्याचं कुणी कौतुक केलं, किंवा ऑफिसमध्ये माझ्या कामाचं कौतुक झालं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही सुख असतं. ते शोधायला शिकलं पाहिजे आपण. झोपतानासुद्धा प्रार्थना करायची आहे बरं का. ती प्रार्थना अशी की गेलेला प्रत्येक दिवस आणि आज घडलेली प्रत्येक घटना माझ्या भविष्याच्या भल्यासाठी होती. आजच्या दिवसातल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या मनातले वाईट विचार दूर होऊन मला छान, शांत, सुखाची झोप लागेल अशी मी प्रार्थना करते. उद्याचा दिवस पुन्हा स्वप्नपूर्तीचाच असेल, आशादायी असेल, सुखसमाधानाचा असेल. ही मनातल्या मनात प्रार्थना करा आणि मग झोपी जा. हे सगळे उपाय आपण सहज करू शकतो. बघा करून, आणि काय फरक जाणवतोय ते नक्की सांगा. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.